तुम्ही स्वराज्याच्या तलवारींच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण एका वृद्ध आजीच्या अश्रूंसाठी तटबंदीचं काम थांबवणाऱ्या महाराणीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? तर ही गोष्ट खास तुमच्यासाठी. एका बाजूला स्वराज्याची राजधानी रायगडचं बांधकाम सुरू होतं आणि दुसऱ्या बाजूला एक म्हातारी आजी आपल्या शेवटच्या उदरनिर्वाहासाठी धाय मोकलून रडत होती. या दोन टोकांच्या संघर्षातून जन्मला तो स्वराज्याचा न्याय. रायगड किल्ल्याचा विस्तार करण्यासाठी आणि संरक्षणासाठी आजूबाजूच्या काही जमिनींची आवश्यकता होती. सरकारी कामासाठी काही शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार होत्या. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी एक मोजणीचा अधिकारी ओरडला, म्हणाला, मावशी, हे शेत सोडावं लागेल, सरकारचे आदेश आहेत. आणि तिथूनच सुरू झाली ही प्रेरणादायी ऐतिहासिक घटना. ती जमीन त्या आजींच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन होते. जेव्हा स्वराज्याचे अधिकारी जमीन ताब्यात घ्यायला गेले तेव्हा त्या आजी रडू लागल्या. काय म्हणता साहेब, हे शेत गेलं तर मी काय खाणार? माझी ही काळी आईच माझा आधार आहे. राजांना सांगा, माझी जमीन नका घेऊ. मी राजांसाठी माझा प्राण द्यायला तयार आहे. पण ही जमीन घेतली तर मी जगू कशी? मी खाणार काय? त्या आजीने जमीन देण्यास नकार दिला आणि अधिकारी परत हात हलवत राजदरबारात आले आणि येसूबाईंना म्हणाले. येसूबाई म्हणजे संभाजी महाराजांच्या पत्नी. राणीसाहेब, एक वृद्ध महिला आपली जमीन द्यायला तयार नाही. ती रडून सांगते की तिचा आधार जाईल. येसूबाई म्हणाल्या, स्वराज्य रयतेच्या सुखासाठी आहे. त्यांना दुखावून आम्हाला तटबंदी बांधायची नाही. त्या मावशींना सन्मानाने इथे घेऊन या. त्या पावली त्या अधिकारी त्या आजींना त्या मावशींना घेऊन येण्यासाठी गेले. त्या आजी घाबरल्या, थरथरत दरबारात आल्या. येसूबाई स्वतः उठून त्यांच्याकडे आल्या आणि त्यांना म्हणाल्या, मावशी, घाबरू नका. तुम्ही आमच्या राज्याची शान आहात. तुमची जमीन आम्ही घेणार नाही जोपर्यंत तुमची संमती नसेल. पण स्वराज्याच्या कामासाठी ती जमीन गरजेची आहे. त्याऐवजी आम्ही तुम्हाला दुसऱ्या बाजूची दुप्पट जमीन आणि जोवर तिथे पीक येत नाही तोवर सरकारी कोठारातून धान्य देऊ. तुम्हाला हे मान्य आहे का? आजींच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि त्या म्हणाल्या, राणी साहेब, तुम्ही माझ्यासारख्या गरीब म्हातारीचा इतका विचार केला. धन्य आहे हे स्वराज्य आणि धन्य आमचे राजे. या गोष्टीचं तात्पर्य, राजा कितीही मोठा असला तरी तो आपल्या राज्यातील शेवटच्या माणसाच्या अश्रूंची किंमत जाणतो. हेच खऱ्या स्वराज्याचे लक्षण आहे. शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक रंजक कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.